तुम्ही कधी कच्च्या पपईपासून असे पकोडे केले आहेत का? तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा. तुम्हाला इतके आवडतील ना. तर कच्ची पपई मी किसून घेतलेली आहे. त्यानंतर हे जाड पोहे आहेत. हे जाड पोहे आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. त्यामुळे काय होईल की हे पोहे जे आहे ना छान असे फुलतील. त्यानंतर हे पोहे छान असे सॉफ्ट झालेले आहेत. यामधील पाणी पिळून घेतलेलं आहे मी आणि हे जे पोहे आहेत ना किसलेल्या पपईमध्ये टाकले. त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा टाकला बारीक चिरलेला. त्यानंतर 1 छोटा चम्मच जीरा, ओवा टाकायचा आणि तीळ टाकायचे पांढरे, तिखट, मीठ, हळद टाकायचं. त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे 2 छोटे चम्मच बेसन. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आवश्यकतेनुसार. थोडं पाणी टाकायचं. इतक्या झटपट होतात हे पकोडे आणि इतके टेस्टी वाटतात खायला. आपण कांदे पकोडे आणि आलू पकोडे तर नेहमी खातो. अशा प्रकारे तुम्ही कच्च्या पपईचे पकोडे एकदा करून बघा. तुम्हाला इतके आवडतील. हे बघा छोटे छोटे असे मी पकोडे गरम तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. संपूर्ण पकोडे आपण अशाच प्रकारे तळून घेऊया आणि तुम्हाला हे पकोडे आवडले असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मराठी किचन विथ मनीषा. बाय बाय. हे बघा पुढील रेसिपी बघायला अजिबात विसरू